संभाजीनगरच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे। अध्यक्षपद प्रत्येकी 2 वर्ष भाजपा आणि शिवसेनेकडे असणार असल्याची माहिती आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 वर्ष अध्यक्षपद देण्यात येणार। अध्यक्षपदासाठी विलास भुमरे यांचं नाव निश्चित असल्याची सूत्रांची माहिती। उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या दिनेश परदेशी यांची चर्चा। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिंदे सेनेकडून आमदार विलास भुमरे आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपचे दिनेश परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। अध्यक्षपदाची पहिली 2 वर्ष शिवसेनेला देण्यात येणार आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मॅरेथॉन बैठका झाल्या। त्यानंतर रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावेंच्याही घरी बैठकी झाल्या।